सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोमाने तयारीला देखील लागली आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालं असलं तरी महायुतीमध्ये काही जागांबाबतचा तिढा सुटलेला दिसत नाही। अशातच महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला तब्बल 10 वर्षांनंतर मुंबईत खातं उघडण्याची संधी मिळाली आहे। याआधी काँग्रेसचा कुठे कुठे खासदार झाला आणि आता कोणत्या मतदारसंघात काँग्रेसला संधी मिळाली आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। गेल्या 10 वर्षात मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघापैकी त्यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही। यावेळी महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या 2 लोकसभेच्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात। त्यापैकी मुंबई उत्तर मध्यमधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि 2 वेळा मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना पक्षाने संधी दिली आहे। तर मुंबई उत्तरमधून काँग्रेसने अजून उमेदवार दिला नाही। या जागेवर अभिनेता सोनू सूद यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, परंतु अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। ही झाली आत्ताची स्थिती। आता जरा मागचा आढावा घेऊयात, म्हणजेच मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा शेवटचा खासदार कोण होतं हे पाहूयात। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। 2009 सालच्या निवडणुकीत 6 पैकी 5 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला होता। पहिला मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा। 2009ला संजय निरुपम इथून खासदार राहिले होते। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली, मात्र त्यांना अपयश आलं। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनाही इथून विजय मिळवता आला नाही। त्यानंतर निरुपम यांना 4 एप्रिल 2024 रोजी काँग्रेसमधून पक्षाच्या अनुशासनासाठी 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं। त्याच दिवशी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। दुसरा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून 2009च्या लोकसभा निवडणुकीत गुरुदास कामत खासदार झाले। 2014 मध्ये पुन्हा तेच उमेदवार म्हणून रिंगणात होते, मात्र त्यांच्या हाती यश आलं नाही। त्यावेळी शिवसेनेचा दबदबा असतानाही काँग्रेस पक्ष जनतेपर्यंत नेण्यात गुरुदास कामतांचं योगदान हे मोलाचं होतं। त्यांच्या कार्यकर्त्यांची फळीही मोठी होती असंही बोललं जायचं। 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते कमालीचे नाराज होते। नव्यानं अध्यक्ष झालेल्या संजय निरुपम माझ्या समर्थकांची तिकीटं कापत आहेत असा त्यांचा आरोप होता। असं सगळं असताना शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसीच राहिले। 2019च्या निवडणुकीपूर्वी त्यांचं निधन झालं, त्यामुळे संजय निरुपम यांना या मतदारसंघातून संधी मिळाली, पण ते या निवडणुकीत पराभव झाले। तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्यचा। इथून 2009च्या निवडणुकीत प्रिया दत्त या खासदार होत्या। प्रिया दत्त या काँग्रेसपासून दुरावल्या आहेत अशी ही चर्चा होत असते। त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दत्त यांच्याकडून हे पद काढून घेतलं होतं। पक्षासोबतचे त्यांचे संबंध ताणलेले पाहायला मिळतात। 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं। चौथा मतदारसंघ असलेल्या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मिलिंद देवरा 2009 साली खासदार राहिले होते। 2014 आणि 2019च्या दोन्ही निवडणुकीत ते या मतदारसंघातून उभा होते। ते या दोन्ही निवडणुकीत दुसऱ्या स्थानी राहिले। आताच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंकडे जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। 5वा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्यचा। या लोकसभा मतदारसंघात एकनाथ गायकवाड खासदार झाले होते। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता। मुंबई काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्षही राहिले आहेत। एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकारणाची धुरा त्यांची कन्या वर्षा गायकवाड चालवत आहेत। शेवटचा आणि 6वा मतदारसंघ असलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 2009 सालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार राहिला होता।
या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता। आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत आहेत। सुनील दत्त, मुरली देवरा, रजनी पटेल, गुरुदास कामत ही मंडळी मुंबई काँग्रेसमध्ये होती। प्रदेश काँग्रेस इतकंच मुंबई काँग्रेसचाही त्यावेळी दबदबा होता। शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे मुंबईत असतानाही काँग्रेसने मुंबईत दमदार यश मिळवलं होतं। केवळ 2009 मध्येच नाही तर 2005च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं होतं। 2005 मध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ वगळता सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या। या जागेवर शिवसेनेचे उमेदवार मोहन रावले विजयी झाले होते, तर 2009च्या निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले। उरलेल्या 5ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या। असं सगळं असलं तरी 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसची मुंबईवर असलेली पकड सैल झाली। तेच चित्र 2019च्या निवडणुकीतही दिसून आलं आणि खऱ्या अर्थानं 2014 मध्येच काँग्रेसला मुंबईतून उतरती कळा लागली असं म्हणावं लागेल। या दोन्ही निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी 3 जागा जिंकल्या होत्या। आता राज्यातील राजकीय समीकरण बदललेली आहेत। पुलाखालून बरंच पाणी गेले। आता महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे एकत्र आहेत। यावेळी काँग्रेसने मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर त्यांच्या विरोधात भाजपने 2 टर्मीतून खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे। तर दुसरीकडे मुंबई उत्तरमधून काँग्रेसने अजून उमेदवार दिला नाही। इथं काँग्रेसच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी भाजपने पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे काँग्रेसला या 2 मतदारसंघातून तब्बल 10 वर्षांनी मुंबईत खातं उघडण्याची नामी संधी आहे। आता काँग्रेस या संधीचं कसं सोनं करतात हे इथल्या निकालावरूनच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।